एकदा एका राजाला त्याच्या स्वप्नामध्ये एक अतिशय सुंदर साडी नेसलेली एक मोहक स्त्री दिसली। दुसऱ्या दिवशी स्वप्नातून जागं झाल्यावर त्याने राज्यातल्या सर्व विणकरांना बोलावलं आणि त्या साडीची इत्तंभूत माहिती दिली। त्याने सर्व विणकरांना आदेश दिले की मला या साडीसारखीच साडी बनवून पाहिजे आहे। अथक परिश्रमानंतर त्या विणकरांनी ही अतिशय सुंदर साडी विणली आणि ही होती ओरिसाची बोमकाई साडी। भारतातील 8व्या शतकापासून बोमकाई साड्यांचा समृद्ध इतिहास आहे। बोमकाई साडीची उत्पत्ती ओरिसातील गांजम जिल्ह्यातील बोमकाई गावात झाली आणि नंतर सोनपूरमध्ये तिला प्रसिद्धी मिळाली। ती मुळात सुवर्णपूर जिल्ह्यातल्या भुलिया जमातीने बनवली। पाटण्याचे राज्यकर्ते रमाईदेव हे सोनेपुरी साडी सादर करणारे पहिले शासक होते। ही साडी प्रामुख्याने हाताने विणली जाते। सुरुवातीला बोमकाई साड्या फक्त कापसाच्या धाग्यापासून बनवत असत आणि स्थानिक लोक रोजच्या वापरासाठी त्यांचा उपयोग करत। पण आता त्या रेशमी धाग्याने विणल्या जाऊ लागल्याने त्यांना अधिक आलिशान रूप मिळालं। पारंपरिक बोमकाईचं साडीचं अंग आणि बॉर्डर कॉन्ट्रास्ट आणि पदर जाडसर असतो। बोमकाईला धार्मिक महत्त्व आहे। ही साडी देवतांना अर्पण करण्यासाठी किंवा मूर्तीच्या मागे लावण्यासाठी वापरली जाते। शुभ रंगात चमकणाऱ्या बोमकाई साड्या प्रत्येक ओडिया हिंदू वधूच्या पारंपरिक पोशाखाचा भाग आहेत। लग्नाच्या वेळी मामाकडून ही साडी वधूला दिली जाते। ओरिसाच्या स्त्रीत्वाचा उत्सव असलेल्या राजा पर्वाच्या वेळी भाऊ त्याच्या विवाहित बहिणींना बोमकाई साड्या भेट देतात। वार्षिक सोलाख्य भरणी उत्सवात बोमकाई नेसलेल्या विधवा स्त्रिया कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करण्यासाठी मंदिरात चालत जातात। तिला GI टॅग मिळाल्यामुळे तिच्या उत्पत्ती आणि गुणवत्तेचं रक्षण होण्यासही मदत झाली आहे। बोमकाई, ज्याला सोनपुरी म्हणूनही ओळखलं जातं, ते कापड पीठलूमवर एक्स्ट्रा वेफ्ट वापरून इक्कत आणि भरतकामाचं तंत्र एकत्र वापरून केलं जातं। साडीच्या कडा परस्पर विरोधी रंगाने तर पदर गुंतागुंतीच्या धाग्याच्या कामाने सजवलेले असतात। बोमकाईवरील डिझाईन्स निसर्ग आणि आदिवासी कलेपासून प्रेरित आहेत। बहुतेकदा साडीमध्ये माशांची रचना दिसून येते कारण ती यश आणि समृद्धीचं लक्षण मानली जाते। बोमकाईचे प्रकार: पसापल्ली बोमकाई, साडीच्या अंगावर आणि बॉर्डरवर चेक्स असतात, पदरावर पारंपरिक आकृत्या असतात। विचित्रपुरी बोमकाई, बॉर्डर आणि पदरावर वेगवेगळे रंग आणि डिझाईन्स असतात। सोनेपुरी बोमकाई, बॉर्डरमध्ये लहान नक्षीकाम आणि साधे किंवा पट्टेदार पदर असतो। सुवर्णपट्टा बोमकाई, बॉर्डर आणि पदरावर विणलेला सोनेरी धागा किंवा जरी असते, त्यामुळे साडी समृद्ध आणि सुंदर दिसते। बाप्ता बोमकाई, साडीच्या अंगावर आणि बॉर्डरमध्ये स्ट्राइप्स असतात आणि पदरावर लहान नक्षीकाम असतं। दक्षिण भारतातील लोक लग्नप्रसंगी किंवा इतर धार्मिक प्रसंगी बोमकाई वस्त्र पारंपरिक वस्त्र म्हणून परिधान करतात। ऐश्वर्या रायने तिच्या लग्नाच्या वेळी बोमकाई ड्रेस परिधान केला होता। बजेटच्या दिवशी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील बोमकाई साडी परिधान केली होती। जगभरातील कथ्थक नर्तक नृत्य करत असताना बोमकाई साड्या परिधान करतात। एवढी प्रचंड लोकप्रियता असूनही पारंपरिक तंत्रानेच बोमकाई साडी विणली जाते आणि ती ओरिसा वस्त्रोद्योगाचा एक महत्त्वाचा भाग अजूनही आहे। बोमकाईसारखं जर तुम्हाला अजून एखाद्या साडीबद्दलची माहिती ऐकायची असेल, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि तुम्हाला जर कुठल्या एखाद्या साडीबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। नमस्कार।